नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गृह मंत्रालयामार्फत गटक पदासाठी सरकारी नोकरीची संधी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। यामध्ये तुम्हाला गटक पदासाठी 19,963,200 हा पे स्केल आहे। कायमस्वरूपी नोकरी आहे। अर्ज करण्यासाठी फी नाही आहे। दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज सेंड करायचा आहे। या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्यामध्ये मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर या ठिकाणी पाहता येतील। भरपूर जाहिराती येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध होणार आहेत। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे जे डिपार्टमेंट आहे किंवा हे जे डेव्हलपमेंटचं सेंटर आहे, हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं। त्यामुळे नक्कीच एका चांगल्या रेप्युटेड डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। द ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्व्हाइट्स नॉमिनेशन्स टू फिल अप द स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। ज्यामध्ये जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहे, ज्यासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। सर्व ओपन कॅटेगरीमधून किंवा ओपन स्पेसमधून ही जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर। त्यामुळे नक्कीच जर तुम्ही या स्टाफ कार ड्रायव्हरसाठी क्वालिफाय होत असाल तर नक्की अर्ज करू शकता। सो डिपार्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, पदाचं नाव स्टाफ कार ड्रायव्हर, जे गटक मधलं पद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघूया पुढे पदाची माहिती आपण घेऊया। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नंबर ऑफ पोस्ट त्यांनी दिलेले आहे। टोटल जे आहेत ते 4 जागा ओपनच्या आणि एक ओबीसीच्या, अशा टोटल 5 जागांसाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे। 5 जागांसाठी पे स्केल तुम्हाला 19,963,200 पाहायला मिळत आहे। 2 जागा आहेत या BPRNH हेडक्वार्टर्स जे न्यू दिल्ली आहे ते त्या ठिकाणी राहणार आहेत। त्यानंतर चंदीगडला एक जागा आहे, गाझियाबादला एक जागा आहे आणि जयपूरला एक जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये जागा नाही आहे, मात्र तुम्ही ऍप्लिकेशन ॲटलीस्ट महाराष्ट्रामधून करू शकता। यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये बघा, पोझिशन ऑफ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन, पहिली गोष्ट ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे। नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझमचं बारीक सारीक तुमचं नॉलेज असणे आवश्यक आहे। एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग अ मोटर कार फॉर ॲटलीस्ट 3 इयर्स, कमीत कमी 3 वर्षाचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स तुमचा पाहिजे। आणि पास इन 10th स्टँडर्ड, 10वी उत्तीर्ण तुम्ही असणे आवश्यक आहे। जर तुम्ही होमगार्ड और सिव्हिल व्हॉलंटियर म्हणून सर्व्हिस केलेली असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर या 4 क्वालिफिकेशनवर, ज्यामध्ये 10वी पास, ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे, त्यानंतर कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मोटर व्हेकलचं थोडंफार मेकॅनिझमचं नॉलेज असेल, डिटेक्ट मायनर तुम्हाला जे असतील ते रिमूव्ह करता येत असतील तर तुम्ही या पदांसाठी अर्ज या ठिकाणी करू शकता। सो कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल 4 जागा ओपनसाठी आणि एक ओबीसी असल्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट इलिजिबल असतील अर्ज करण्यासाठी। पुढे आपण बघूया यासाठी आणखीन काय माहिती त्यांनी दिलेली आहे। तर बघा, एज लिमिट टू बी अप्लाय फॉर द पोस्ट इज 18 ते 27 वर्ष एज लिमिट राहील, जे रिलॅक्सेबल राहणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे एम्प्लॉई असतील त्यांच्यासाठी, आणि इतर कॅटेगरीला ॲज पर गव्हर्नमेंट रूल तुम्हाला एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। अर्थात सध्या जी माहिती उपलब्ध आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे। शॉर्टच नोटिफिकेशन या ठिकाणी रिलीज झालेले आहे। अबोव पोस्ट हॅव ऑल इंडिया ट्रान्सफर, तुमचं ऑल इंडिया ट्रान्सफर कुठेही होऊ शकतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आता यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन करण्यासाठी 30 दिवसाच्या आत एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये किंवा जे एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर आहे त्या ठिकाणी पब्लिश झाल्यानंतर ही जाहिरात 30 दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी सेंड करायचा आहे। अर्ज सेंड करण्याचा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, न्यू दिल्लीचा आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधून करणार असाल तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज या ठिकाणी सेंड करू शकता। याचा फॉर्मॅट हा वेबसाईटवर मित्रांनो त्यांनी दिलेला आहे, मात्र सध्या ती PDF फाईल ओपन होत नाही, तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन। जसे ती PDF फाईल तुम्हाला ॲक्सेस करता येईल तसे तुम्ही ती फिलअप करून त्यामध्ये जे काही रिक्विजिट्स आहेत ते फिलअप करून डिटेलमध्ये जे काही माहिती मागितली आहे ती भरून तुम्ही त्या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर तो तुमचा अर्ज सेंड करू शकता। एवढीच नोटिफिकेशन आहे मित्रांनो। यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे किंबहुना ॲप्लिकेशन फी याबाबत माहिती दिलेली नाही। ॲप्लिकेशन फी प्रॉब्ली नसणार आहे, मात्र सिलेक्शन प्रोसेसबद्दल नंतर प्रॉब्ली त्यांच्यामार्फत कळवण्यात येईल। सो सध्या जी माहिती अवेलेबल आहे मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही जसे अपडेट होईल तशी माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। एक चांगली संधी आहे, कार ड्रायव्हर पदांसाठी भरपूर कॅन्डिडेट प्रयत्न करू शकतात, ते या ठिकाणी अर्ज करू शकतील। या भरतीबाबत डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओवर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।